इतका प्रभू येशू आमच्यावरती प्रेम करतो. मी तुम्हा इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतो, माझ्या देवाच्या तळ हातात त्या तुम्ही बसलेला आहात सगळेजण. खरंच सांगतो, भरपूर साक्षी ऐकायला मिळाल्या. या सर्व साक्षींबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देतो, त्याचा आभार मानतो. हे करणारा कोणता मनुष्य नाही, हे सगळं करणारा देवाचा आत्मा आहे, देव आहे. हालेलुया, हालेलुया. देव त्याच्या मंडळीमध्ये काम करत आहे, त्याबद्दल मी देवाचा आभार मानतो, त्याची स्तुती करतो, त्याच्या नावाला धन्यवाद देतो. 1000 पेशी डॉक्टरांनी सांगितलं होतं की गॅरंटी कमी आहे त्या मुलाची. त्यांना पुण्यामधल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हलवायला लावलं. त्याला तिथं गेल्यानंतर ते डॉक्टर त्याला म्हणत होते की त्याच्या आई वडिलांना म्हणत होते की कुठूनही रक्त येऊ शकते, अशी त्याची आता कंडिशन झाली. कुठूनही रक्त येऊ शकते, काहीही होऊ शकते याला. त्यांनी रिपोर्ट्स पण आणलेले आहेत दाखवायला. त्यांनी मला सकाळी तो रिपोर्ट दाखवला. पूर्णपणे त्याच्यात फक्त 1000 पेशी म्हणून डॉक्टरांनी तिथं पेनानं हे सुद्धा केलेलं आहे, मार्क सुद्धा केलेला आहे. आणि 6 दिवसानंतरचा त्यांचा ब्लड रिपोर्ट बघितला तर 3.5 लाख पेशी झालेल्या होत्या. हालेलुया, हालेलुया. खरोखर परमेश्वर महान आहे. हालेलुया, हालेलुया. त्या बाळाच्या मम्मीचा देवावरती विश्वास, त्या मला सारखं फोन करत होत्या, मला म्हणत होते की दादा प्रार्थना करा, असं असं डॉक्टरांनी सांगितलंय, तसं तसं डॉक्टरांनी सांगितलंय. त्याही प्रार्थना करत होत्या आणि परमेश्वरानं आमची प्रार्थना ऐकली आणि खरोखर मृत्यू छायेच्या दरीतून परमेश्वरानं त्या लेकराला बाहेर काढलं. हालेलुया. खरोखर परमेश्वर महान आहे. आणि जिथं अशा साक्षी घडतात ना, ती देवाची जिवंत मंडळी आहे. परत एक दुसरी साक्ष मावशीनी सांगितली. मला काकानी मोबाईलवरती फोटो पाठवला होता त्यांचा, असा सेल्फी काढलेला, आणि खाली लिहिलं होतं दादा मी सापा बरोबर सेल्फी काढल्या. असं मला ते विनोदात्मक वाटलं. मग मी तेवढं काय त्या फोटोचा विचार केला नाही. कारण तर एखाद्या माणसाला हाऊस असते की साप चाललेला आहे आणि त्याच्याबरोबर फोटो काढायचे, असं काहीतरी तिने केलं असेल. पण मला आज इथं आल्यानंतर मावशीने सांगितलं की दादा असं असं झालं होतं, आमच्या माणसाला तिथं साप आहे माहितच नाही आणि आपलं निवांत फोटो काढत बसले. हालेलुया. निवांत फोटो काढायचं चालू आहे, फोटो सेक्शन. हालेलुया. आणि त्या म्हणाल्या की दादा नंतर आम्ही इथं घरात आल्यानंतर फोटो चेक केलं तर साप असा करतोय, असा करतोय, इकडे जरा जातोय, तिकडे जरा जातोय, आणि हे आपले पोज देत बसलेत. हालेलुया. सांगण्याचं कारण एकच की परमेश्वर आपल्या लेकरांचा सांभाळ करणारा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. मी वारंवार सांगतो, मी वारंवार मंडळीला म्हणतो की आमचा देव आम्हाला माहित असणाऱ्या आणि आम्हाला माहित नसणाऱ्या अशा प्रत्येक गोष्टी आमच्या बरोबर लढत आहे, आम्हा बरोबर कार्य करत आहे. हालेलुया. त्यांना तिथं काहीच माहिती नव्हतं, पण परमेश्वर पाहत होता. मला तुम्हाला सांगायला आवडेल, असंच आमच्या जीवनात कितीतरी वेळेस घडतंय. जसं काकांना तिथं साप आहे माहितीच नाही, ते त्यांच्याच नादात होते. आमच्याही जीवनामध्ये असंच कित्येक वेळा तरी घडतंय. कित्येक तरी शक्त्या, कित्येक तरी अंधकाराचं कार्य, फौजच्या फौज माझ्या लेकरा बाळांविरुद्ध, माझ्या परिवार
नावाने आम्हाला सोडवतात. येशू चांगला आहे. जगदीश ब्रदर, येशू चांगला आहे. आम्हाला माहित असलेल्या किंवा नसलेल्या प्रत्येक युद्ध तो आमची लढतो. जोरदार टाळ्या वाजूयात प्रभूसाठी. देवाचं एक वचन आहे. आपण गेली 2-3 आठवड्यांपूर्वी एक अध्याय बघितला होता बघा. येशू जीवनाची भाकर आहे. बघितलं ना? वेळेच्या कारणामुळे आपण तो काय अध्याय पूर्ण करू शकलो नाही. पण त्या योहानाच्या पुस्तकामध्ये 6व्या अध्यायामध्ये देवाचं वचन तिथं असं म्हणतं. जर आपण काढूयात योहान 6. आपण आपल्या आजच्या वचनाकडे जाणार आहोत, पण तत्पूर्वी काही गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्या परमेश्वराची प्रीती आणि परमेश्वराचं प्रेम तुम्हाला समजणं गरजेचं आहे. योहानाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 37. बाप जे मला देतो, बाप जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल, ते सर्व माझ्याकडे येईल, आणि जो माझ्याकडे येतो आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी बाहेर टाकणारच नाही. त्याला मी बाहेर टाकणारच नाही. हालेलुया. आणि आता 40वे वचन वाचा. कारण माझ्या बापाची इच्छा हीच आहे की, माझ्या बापाची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो. सॉरी 39 वाचा जरा. 39 वाचा. आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने जे सर्व मला दिले आहे त्यातून काहीच मी हरवू नये. पुढं. तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. इथं कोण बोलत आहे? हे सर्व समर्थ परमेश्वर प्रभू येशू. हालेलुया. प्रभू येशू इथं असं म्हणतो की बाप जे मला देतो ते सगळे माझ्याकडे येईल, आणि जे माझ्याकडे येतात त्याला मी बाहेर टाकणारच नाही. हालेलुया. पित्यानं काही माणसं माझ्याकडे पाठवलेली आहेत. जी माणसं माझ्याकडं पित्यानं पाठवलेले आहेत त्यांना मी धरून ठेवेन, बाहेर टाकणारच नाही. असा कोण म्हणतोय? येशू. आणि 39व्या अध्याय वचनामध्ये इथं वाचलं तर इथं येशू असा म्हणतोय की ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की त्याने जे सर्व मला दिले आहे त्यातून काहीच मी हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी उठवावे. हालेलुया. सगळ्या गोष्टीचं सार मी आता तुम्हाला सांगतो, ऐका. येशू म्हणतो बापानं जे मला दिलंय. येशू काय म्हणतो? बापानं जे मला दिले त्याच्यातलं मी कोणतंच बाहेर टाकू नये आणि टाकणार नाही. आणि बापाची इच्छा हीच आहे की जे माझ्या जवळ बापानं दिलेले आहेत त्यांना मी हरवू नये, तर शेवटच्या काळी उठवावं. हालेलुया. अहो साक्ष सांगणारे ऐका. अहो देवाचं वचन ऐकणारे ऐका. आम्ही जे इथं बसलोय, आम्ही जे येशू येशू करतोय, हे कुणी आम्हाला केलंय? असं त्या बापानं, त्या परमेश्वरानं आम्हाला येशूकडे आणलंय, येशू मध्ये गोळा केलंय. हालेलुया. त्यानं बोलवल्याशिवाय कुणी येऊ शकत नाही उजगऱ्यांक. इथं जरी माणूस येऊन म्हटला की पास्टर मी माझ्या मनानं आलोय, नाही. इथं कोणीच त्यांच्या मनाने येऊ शकत नाही. हालेलुया. इथं तेच येतात ज्याबद्दल परमेश्वरानं योजलेलं आहे, ज्यांना परमेश्वरानं बोलावलेलं आहे. हालेलुया. तीच इथं येऊ शकतात. हालेलुया. आपण सगळी जे इथं जमलेलो आहोत, जरा त्याला खाली बसवा. आपण जे इथं सगळी जमलेलो आहोत, अहो आनंद करा. बापानं आपल्याला पाहिलंय आणि बापानं आपल्याला येशूमध्ये एकत्र केलंय. हालेलुया. आणि
तो येशू काय म्हणतोय माहितीये का, ही जी मला बापाने दिलेली आहेत ह्याच्यातलं मी एकालाही बाहेर टाकणार नाही. ही जी बापानं मला दिलेली आहेत त्याच्यातला मी एकही हरवू देणार नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून साप वर होता, तुम्ही सहज फोटो काढत होता. येशू म्हणत होता बापानं मला दिले, मी ह्याला हरवू देणार नाही, मी ह्याला टाकणार नाही. त्यांना माहिती नव्हतं, पण येशूचं काम करत होता. हालेलुया. बापानं आम्हा सगळ्यांना येशूमध्ये एकत्र केले आणि येशू तळ हातात आम्हाला ठेवून चारी बाजून आमचं रक्षण करत बसलेलं आहे. येशू म्हणतोय माझा मूल, माझं लेकरू हरवू नये, माझं मूल पडू नये, माझं मूल बाहेर टाकलं जाऊ नये, म्हणून येशू असा त्याचं जोपासना करत बसलाय. येशू माहित आहे आज सुद्धा आपण येशूच्या कुठं आहोत, आपण येशूच्या कुठं आहोत, कुठं आहोत, येशूच्या तळ हातात आहोत. आणि येशू म्हणतोय मी तुला बाहेर टाकणारच नाही. येशू म्हणतो मी तुला हरवू देणार नाही. किती वेळ लागला असता, तुम्ही तो फोटो बघा. इथं जर आपली एलईडी चालू असते तर मी तो क्लिक करून दाखवला असता तुम्हाला सगळ्यांना फोटो. हालेलुया, हालेलुया. इथं जर हे चालू असतं तर मी तुम्हाला दाखवलं असतं. तुम्ही म्हणाल की साप यांच्या बरोबर फोटो काढायला लागला का, हे सापाबरोबर फोटो काढायला लागले. पण मला तुम्हाला सांगू द्या, प्रभूनं जे बापाने दिले त्यांना प्रभू जपत बसलाय. जे बापाने दिले प्रभू त्याला राखत बसलाय. सोनोनी सिस्टरनी साक्ष सांगितली. सोनोनी सिस्टर म्हणाल्या पास्टर आमच्या सासूबाई पडल्यानंतर त्या म्हणायला लागल्या की मला कोणीतरी अलगद उचलून बाजूला ठेवल्यासारखं झालं. हे का? कारण की प्रभू आपल्याला जपत बसलेला आहे, प्रभू आपल्याला सांभाळत बसलेला आहे. जे बापानं येशूकडे दिलेले आहेत आपण सगळी, येशू त्याची राखण करत बसलेला आहे. उगाच त्याला चांगला मेंढपाळ म्हणत नाहीत. बायबल म्हणतं योहानाच्या पुस्तकामध्ये की तो उत्तम मेंढपाळ आहे. का? कारण 99 100 एक जरी हरवला 99 तो तिथल्या तिथंच टाकतो आणि एकाला शोधायला बाहेर पडतो. आणि जगदीश ब्रदर नुसतं शोधत नाही, त्याच्यासाठी जीवाचं मोल जरी द्यायचं झालं तरी तो स्वतःचं मोल देऊन टाकतो. आणि ते दिलंय प्रभूनं. आम्ही हरवलो होतो आणि त्यानं स्वतःच वधस्तंभावरती प्राण दिलाय, मोल दिलंय. इतका परमेश्वर आमच्यावरती प्रेम करतो, इतका प्रभू येशू आमच्यावरती प्रेम करतो. मी तुम्हाला इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतो, माझ्या देवाच्या तळ हातात त्या तुम्ही बसलेला आहात सगळीजण. खरंच सांगतो, मरण तुमच्या जवळ येणार नाही. माझा प्रभू म्हणतो मी तुला बाहेर टाकू देणार नाही. माझा प्रभू म्हणतो मी तुला हरवू देणार नाही. बापानं मला तुला दिले तर माझी काळजी घेणं जबाबदारी आहे माझी. प्रभू म्हणतो इतका देव तुमच्यावर प्रेम करतो. हालेलुया. प्रमोद ब्रदरांची पण एक साक्ष आहे. उन्हाळा, नगरची गरमी आहे का नाही, त्याच्यात हे आणि काय 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 घातलंय असं प्रमोद ब्रदरांनी एक साक्ष दिली होती मागच्या काही महिन्यापूर्वी. प्रमोद ब्रदर म्हटले की पास्टर ते एसटी ड्रायव्हर आहेत आणि पहाटेच्या समयी त्यांच्या बसचा अपघात झाला होता. आणि मी ज्यावेळेस त्यांना फोन केला, मला ज्यावेळेस समजलं की असं असं प्रमोद ब्रदरांचं झालाय, ऍक्सिडेंट झालाय, आणि माझ्या कानावरती आल्यावर मी त्यांना फोन केला. त्यांना म्हटलं प्रमोद ब्रदर काय झालं नेमकं, तुम्ही कसे आहात? तर ते म्हटले पास्टर मी बरं आहे, थोडंफार पायाला दुखापत झाल्या पण मी अगदी व्यवस्थित आहे. मग ते मला सांगू लागले पास्टर पहाटेचा समय होता, समोर ट्रक उभा होता आणि ह्या बाजूला घ्यायचं म्हटल्यानंतर इकडून पण गाड्या चालल्या होत्या, म्हणून त्याच्यापेक्षा ते म्हटले इकडे जाऊन मुलांना काहीतरी लागण्यापेक्षा, कारण की ते कुठली तरी सहल घेऊन चालले होते, मुलांना काहीतरी लागण्यापेक्षा ते म्हटले माझं काय व्हायचंय ते हो दे, म्हणून ते डायरेक्ट ट्रकच्या दिशेने गेले. आणि ते मला सांगतात की पास्टर मी माझ्या डोळ्यानं बघत होतो, मी ब्रेकवर उभा राहिलो होतो, ब्रेक लागला नव्हता, पण काय माहित ट्रक जसा जवळ जवळ येत होता गाडी ऑटोमॅटिक हळू 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 होऊन जाऊन त्याला नुसती जाऊन चिटकली. हालेलुया. कोण झालंय, कोण केलं हे? हालेलुया. जे बापानं येशूला तुम्ही दिलेला आहात, हालेलुया, त्या येशूनं तुम्हाला तिथं सांभाळलं, कारण की तो म्हणतो माझ्यातून कोणी हरवू नये, माझ्यातून कोणी बाहेर पडला जाऊ नये, म्हणून प्रभू झटायला लागलाय.
येशू इतका आमच्यावरती प्रेम करतो. येशू इतका आमच्यावरती प्रेम करतो. आणि मी खटक्यावर बोट आणि जागावर पलटी करतो येशू बरोबर आहे. काय जरी झालं तर लगेच देव प्रेम करतो तुमच्यावरती. हे मला वचन फार आवडतं की बापानं जे माझ्या जवळ दिलेलं आहे त्यांना मी हरवू नये आणि त्यांना मी बाहेर टाकणार नाही. मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही ज्या वेळेस प्रार्थनेला बसता का नाही, काय करत जावं माहित आहे? एक प्रार्थना करा. तुम्ही देवाला म्हणत चला की हे पित्या, तू मला निवडलंस त्याबद्दल धन्यवाद. आणि हे येशू, तू जसं म्हणतोस तसं तू मला हरवू देऊ नको आणि मला टाकू नको. तू माझ्या कायम जवळ राहा आणि मलाही ज्ञान दे की मी तुझ्या जवळ कायम जवळ राहावं. हालेलुया. अशी प्रार्थना करा. हालेलुया. एक गाणं आहे, माझी या भोवती हाताची कुंपण, मी तळहाती प्रभू येशूच्या, मी तळहाती प्रभू येशूच्या, माझी या भोवती हाताची कुंपण. हालेलुया. येशूने आम्हाला कुठे ठेवलंय? आणि आजूबाजूला देवाची काय? हा हात आहेत, हे बोट आहेत ही. हालेलुया. कुठल्या सैतानाची हिंमत नाही की त्याचं बोट काढून तुम्हाला घेऊन जावावं. हाताचं कुंपण प्रभूने तुमच्या अवतीभोवती ठेवलेलं आहे. हालेलुया. मला एक तुम्हाला इथं सांगायचं आहे, वचनाला सुरुवात करण्या अगोदर, तुम्ही सगळी देवानं निवडलेली आहात आणि परमेश्वराने तुम्हा प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे आणि कोणीच तुमच्यावरती काही करू शकत नाही, कारण की देवासाठी तुम्ही फार मौल्यवान आहात. हालेलुया. हालेलुया. एक मी तुम्हाला सांगतो, परमेश्वराचा आत्मा म्हणत आहे की त्यांना सांग, भिवू नका, घाबरू नका. हालेलुया. परमेश्वर तुमच्या बाजूने आहे. परमेश्वर तुमच्यावरती प्रेम करतो. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. विश्वासाची लढाई करा. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत सोडवल्याशिवाय राहणार नाही, कारण की ते त्याचं काम आहे आणि तो आतापर्यंत प्रामाणिकपणानं करत आलेला आहे. चला हालेलुया. एक जोरदार टाळ्या प्रभूसाठी वाजवूया.